मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलवून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं विधान. 2029चे पंतप्रधान म्हणूनच नरेंद्र मोदींकडेच पाहतो, अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा. शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर. सूत्रांची माहिती. भाजपच्या अध्यक्षपदी आपली व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका. मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागतं, त्यावरून भूमिका स्पष्ट. संजय राऊतांचा दावा. औरंगजेबाची कबर एएसआय प्रोटेक्टेड, कायद्यानं संरक्षण मिळालं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचलला. मृत्यू इथं झाल्यानं कबर बांधली. ज्यांची श्रद्धा आहे ते जातील. संघाच्या भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेदरम्यान तणाव. भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या 2 तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप. मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा. हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. कुणाल कामराज पोलिसांसमोर चौकशीला येणार का, यावर साशंकता. दुसऱ्या समन्सनंतर कामराजचा अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क नाही. मुख्यमंत्र्यांकडून बदलापूरकरांना नव्या वर्षाची भेट. एमएमआरडीएकडून कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14च्या 38 किलोमीटर मार्गिकेच्या कामाला मंजुरी. आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध कोलकाताची लढत. मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा, तर कोलकाता विजयी लय कामय राखण्यासाठी मैदानात उतरणार. वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार.